तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करू शकतोय. फक्त संघर्षात दम पाहिजे. विचार बदला, नशीब बदलेल. अर्थात आपण गोपीचंदजी पडळकर यांच्याविषयी बोलतोय. तर गोपीचंद पडळकर यांचा संपूर्ण संघर्ष जीवन प्रवास कसा होता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुराय. या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. व्हिडिओ पूर्ण महत्वपूर्ण. गोपीचंद पडळकर यांची पूर्ण जन्मापासून त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांनी राजकारणाची कशी सुरुवात केली, हा संपूर्ण व्हिडिओ या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ दुसऱ्या लोकांनाही पाठवा. कारण गोपीचंद पडळकर यांचं करिअर कसं होतं हे सगळ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, गोपीचंद पडळकरांचा जन्म 1 ऑक्टोबर 1982 रोजी पडळकरवाडी या छोट्याशा गावात झाला. त्यांचं शालेय शिक्षण पाहायला गेलं तर पडळकरवाडी येथे झाले. त्यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी सांगली येथे गेले. सांगली येथे गेल्यानंतर त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि त्यांची राजकारणाची सुरुवात पाहायला गेलं तर राजकारणाची सुरुवात महादेव जानकर यांची राष्ट्रीय समाज पार्टी आहे या पक्षातून सुरुवात झाली. त्यांनी धनगर समाजासाठी एक लढा सुद्धा उभारला. धनगर समाजाचा लढा उभारल्यानंतर त्यांनी 2014 साली जे नरेंद्र मोदीची लाट होते त्या नरेंद्र मोदीच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून त्यांनी आटपाडी येथून विधानसभा 2014 साली विधानसभा सुद्धा लढवली. तेथे त्यांना आटपाडी तालुक्यात अपयश आले. नंतर जिल्हा परिषद निवडणूक सुद्धा लढवली, तेथेही अपयश आले. नंतर पक्षाच्या आदेशानुसार बारामती येथे सुद्धा त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली, तेथे अपयश आले. पण अपयशाला न खचता ते त्यांचे काम चालू ठेवले. तर त्यांनी महाविकास आघाडीची ज्यावेळी सत्ता आली त्या सत्तेच्या काळात जे विद्यार्थ्यांचे एमपीसीचे प्रश्न असतील मांडण्यासाठी पुणे येथे आंदोलन केले. नंतर टेंबू 2011-12 साली जे टेंबू कालवा याच्यासाठी सुद्धा त्यांनी शेतकऱ्यासाठी वेळोवेळी आंदोलन केले. आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावर तिथे गुन्हा सुद्धा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसरं पाहायला गेलं तर त्यांनी धनगर आरक्षण सुद्धा मुद्दा वेळोवेळी उचलून धरला. तर त्यांनी ज्यावेळेस पक्षात भारतीय जनता पार्टी पक्षात असताना सुद्धा पक्षविरोधी भूमिका घेऊन धनगर आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर त्यांनी जे आदिवासी लोकांना योजना भेटतात तेच योजना धनगर समाजाला सुद्धा भेटला पाहिजेत. अनेक धनगर समाज या आरक्षणापासून वंचित आहे. त्यामुळं त्यांनी तेथे लढा उभारला आणि तिथे त्यांना ते थोडेफार हे सुद्धा संपन्न करण्यात हे झाले. तर त्यांनी दुसरं पाहायला गेलं तर त्यांच्या प्रॉपर्टी बद्दल पाहायला गेलं तर त्यांच्याकडे सध्या 2 फॉर्च्युनर गाड्या आहेत, नंतर एक मर्सिडीज कार आहे, नंतर त्यांचे घर आहे, शेती आहे, जमीन आहे. याच्याबद्दल सांगेल तेवढं कमीच आहे. तर दुसरं सांगायला पाहायला गेलं तर त्यांनी मराठी मूवीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. ते धुमस या मूवीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तर 2019 साली त्यांना विधान परिषदेवर निवडून भाजप पक्षातर्फे निवडून दिलेले आहे. तर त्याला सांगायला पाहायला गेलं तर त्यांनी मराठा समाजाचा प्रश्न असेल, धनगर समाजाचा प्रश्न असेल, नंतर पाण्याचा प्रश्न असेल, दुष्काळी जत सारख्या पाण्याचा प्रश्न असेल, तर या दुष्काळी जत सारख्या तालुक्याला त्यांनी 178 कोटी जत शहराला पाण्याची योजना मंजूर केली. नंतर तालुक्याच्या ठिकाणी एक उमदी येथे MIDC मंजूर करून घेण्यात आले. तर त्यांनी आता 2024 मध्ये विकासाच्या मुद्द्यावर 2024 साली आमदारकी जत विधान मतदारसंघातून त्यांनी आमदारकी लढवली आणि ते आमदार सुद्धा निवडून आलेले आहेत. तर मित्रांनो, त्यांनी मंत्रीपद सुद्धा मिळण्याची त्यांना दाट शक्यता आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, त्यांचा जीवन प्रवास कसा वाटला, तर हा व्हिडिओ आवडल्यास दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.